मंगळ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, शुभ संध्याकाळ सर्वांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आता येत्या 15 ऑक्टोबर पासून नवरात्राची सुरुवात होणार आहे, घटस्थापना होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरात नवरात्री म्हणजे आपल्या माता दुर्गेचा आणि आपल्या कुलदेवीची उपासना होणार आहे आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या सेवा, वेगवेगळे प्रभावी उपाय असे करणार आहोत। त्याचबरोबर बऱ्याचशा जणींना, बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना या 9 दिवसात उपवास सुद्धा असणार आहे। तर आपल्याला या 9 दिवसात काय करायचं आहे आणि काय नाही, कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे, कोणत्या गोष्टी चालण्यासारख्या आहे आणि कोणत्या नाही, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल, माहिती सुद्धा खूप आवडेल, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा। माझा मागचा 9 दिवसाच्या 9 रंगाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, अजूनही बघितला नसेल तर वरती आय बटनवर दिलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। तर सर्वात महत्त्वाचं बघा, घटस्थापना आहे, त्यामुळे देवीचा हा 9 दिवसाचा उत्सव असतो, यामध्ये थोडं आपल्याला कटाक्षेने पाळावं लागतं, थोडंसं आपल्याला बघावं लागतं, आपली पाळी, आपली अडचण, ज्या काही गोष्टी असतात त्या व्यवस्थित आपल्याला बघाव्या लागतात, पाळाव्या लागतात। तर बघा, 15 ऑक्टोबरला घटस्थापना आहे आणि नवरात्रीत 9 दिवस माता दुर्गेचे म्हणजे 9 स्वरूपाचे आपण पूजन करत असतो। 9 दिवस आपण नऊ आपण म्हणतो ना की त्यांच्या अवतारांचे आपण पूजन करत असतो। तर जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा आपल्याला नक्की कोणते कोणते नियम पाळायचे आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीयेत, हे सगळं आपण आज बघणार आहोत। त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवशी आपण घट आपल्या घरात मांडलेले असतात, कलश स्थापित केलेले असतात, त्यामुळे सूक्ष्म रूपात देवी आपल्या घरात वास करते आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी अगदी व्यवस्थित आवर्जून त्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात। याने जेवढ्या श्रद्धेने कराल, जेवढ्या भावनेने कराल, त्याने तुमच्या इच्छा या पूर्ण होतातच। तर बघा, माताची कृपा जर का असेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्यावर देवीची कृपाही राहते आणि तुम्हाला त्याचे अचूक असे शुभ फळ सुद्धा मिळत असतात। तर बघा, सगळ्यात पहिल्या दिवशी कलश स्थापना आपण करतो, तर ती व्यवस्थित विधीनुसार, तुमच्या घरातल्या परंपरेनुसार, तुमच्या घरातल्या विधीनुसार, तुमच्या घरात जी काही प्रथा आहे त्या प्रथेनुसारच करा। एखादा व्हिडिओ बघितला किंवा त्या व्हिडिओमध्ये त्यांनी तशी कलश स्थापना केलेली आहे म्हणून तुम्ही सुद्धा काहीतरी नवीन सुरुवात करावी असं करू नये। तर तुमच्या जुन्या लोकांना विचारा। कसं असतं, काही ठिकाणी आपल्याला असं वाटतं की अरे जुन्या लोकांना काय विचारायचं, आपण बघून टीव्ही मधनं किंवा युट्यूबमधनं किंवा इथून बघून आपण बघू आणि करू। पण कसं असतं ना, काही आपण म्हणतो की परिवारामध्ये किंवा त्या कुळामध्ये ज्या एखाद्या गोष्टीला महत्त्व असतं, बऱ्याचशांचे जे घट असतात ते परडीमध्ये असतात, बऱ्याचशांचे घट जे आहे ते ताटात असतात, बऱ्याचशांचे घट डिशमध्ये, पेपर डिशमध्ये असतात, बऱ्याचशांचे घट जे आहे ते तामणामध्ये असतात आणि बऱ्याचशांकडे फक्त आणि फक्त कलश स्थापना केली जाते। बऱ्याचशांकडे काय होतं, मातीचं व्यवस्थित घट मांडून त्यावर फक्त पाण्याचा लोटा ठेवून त्यावर रोजची माळ लावली जाते। कलश स्थापन काही ठिकाणी होत नाही, कारण तोच कलश म्हणून मांडला जातो, त्यामुळे काही होत नाही। एक दिवस का होईना तुमच्या जुन्या लोकांना विचारा की आपल्या घरी घटस्थापना कशी होते किंवा कशी होत होते, करणारं कोणी असेल तर विचारा। आणि त्याचबरोबर तुमच्या घरात जर का तुमची सासू करत असेल तर सुनेनी करायची गरज नाही, वेगळे राहत असेल तर त्या त्यांच्या घरी करत असतील तर तुमच्या घरी करायची तुम्हाला गरज नाही। आणि तुमच्याकडे जर का होत असेल तर मग त्या तिकडे करणार नाही। आणि तुम्ही म्हणाल त्यात काय करत नाही, असं नाही तसं नाही। एका घरात, एका कुळात, एकाच घरात जिथे तुमचे देव आहे, जिथे तुमचे कुलदैवत आहे, त्याच घरात घटस्थापना झाली पाहिजे। जिथे तुमचे टाक आहे, जिथे तुमच्या कुलदेवीचं सगळं होतं, त्याच घरात घटाची स्थापना झाली पाहिजे। 2 भाऊ असतील, 2 जावा वेगळ्या राहत असतील, सासू नसेल तर त्यातल्या ज्यांच्या घरात कुळदेवांची स्थापना आहे, कुळदेव त्यांच्या घरात स्थापलेले आहेत, दोन्हीपैकी कोणत्याही घरात त्यांनी ते घट स्थापित करावे। जुन्या लोकांमध्ये चुलत सासू असेल किंवा कोणत्या काकू असतील, आत्या असतील, त्यांना विचारा आणि त्यानुसार त्या गोष्टी करा। उगाच व्हिडिओमध्ये बघून उगाच काहीतरी नवीन चालू करू नका। तुम्हाला काहीतरी नवीन करायचं असेल तर जुन्याला धरून नवीन करा, पण जुनं सोडून नवीन करू नका। कारण कसं असतं, काही गोष्टी आपल्याला लाभतात, काही गोष्टी आपल्याला लाभत नाही। कुळानुसार काही गोष्टी धार्जिन असतात, काही गोष्टी धार्जिन नसतात, त्यामुळे ह्या गोष्टी विश्वासात घेऊन, लक्षात घेऊन तुम्हाला ही गोष्ट करण्याचं आहे। याचा मागचा माझा हेतूच असा आहे की तुमच्या कुळामध्ये, तुमच्या कुळानुसार जो काही कुलाचार आहे, जी काही परंपरा आहे, तीच परंपरा पाडा, की काहीतरी नवीन त्यामध्ये आणू नका। आणि जरी आणायचं असेल तर जुन्याला धरून नवीन करा, ते तुमच्यासाठी अति चांगलं आहे, तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या सौभाग्यासाठी, सर्वांसाठी ते चांगलं आहे। त्यानंतर बघा,
दिवसातून दोनदा तुम्हाला अखंड दिवा तर लावायचाच आहे, पण त्याचबरोबर दिवसातून दोनदा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. देवीची आरती दिवसातनं दोनदा झाली पाहिजे, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. सकाळी तुमच्या कलशाला पहिली माळेला पहिली माळ ती विड्याच्या पानाची पहिली माळ असते. दुसऱ्या माळीपासून मग घटाची फुलं, कुठे कुठे घटाच्या फुलांची माळ करतात, कुठे कुठे साधारण झेंडूच्या फुलांची माळ करतात, कुठे कुठे नॉर्मल कोणते फुलं असतील अवेलेबल त्याची माळ करतात. तर रोजची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे ती सकाळीच करायची आहे. शक्यतो 10 वाजेच्या आत करा, अगदी 12-2 वाजवू नका, संध्याकाळ पण नाही. तर त्यामुळे तुम्हाला सकाळी माळ अर्पण करायची आहे, आरती करायची आणि संध्याकाळची सुद्धा तुम्हाला आरती करायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. रोज काही का होईना उपवासाला जे काही तुम्ही खाणार आहात त्या गोष्टीचा नैवेद्य दाखवा. रोज एक वेगळ्या फळाचा नैवेद्य दाखवा. कारण तुम्हाला जरी 9 दिवसाचे उपवास नसतील, पण देवीला 9 दिवसाचे उपवास असतात, ती 9 दिवस लढत असते, तिला उपवास असतो, त्यामुळे तिच्यासाठी वेगळा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्हाला आवर्जून ज्या कोणत्या स्त्रीनी 9 दिवसाचे उपवास केले असतील तिने दुनिया इकडची तिकडं होऊ दे, पण दुर्गा सप्तशतीचं पठण तिने करायलाच हवं. 100 नाही 500% मी सांगते. ज्या कोणत्या स्त्रीनी 9 दिवसाचे पारायण 9 दिवसाचे उपवास केले असतील तिने 9 दिवसाचं हे सप्तशतीचं पठण करायलाच हवं. कितीही काही वेळ नसला तर वेळ काढून ते 9 दिवसाचं दुर्गा सप्तशतीचं पठण करायलाच हवा. एकदा तरी नवचंडी करायला हवी. नाही जर का झाला तर दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ तुमच्या घरात झालेच पाहिजे. 14 पाठ तुमच्या घरात झालेच पाहिजे. दुर्गा माताचे मंत्र, जे काही स्तोत्र मंत्र तुमच्या कुळदेवीचे आहे ते तुम्हाला म्हणायलाच हवे. दिवसातनं एकदा का होईना तुम्हाला देवी समोर बसून ह्या सेवा करायलाच हव्या. रोज जमलंच रोज कुंकुमार्चन करायला हवं. श्रीयंत्र असेल घरात तर कुंकुमार्चन सुद्धा करायला हवं. त्यानंतर बघा, जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा, पण त्या उपवासामध्ये ज्या काही धार्मिक रीती आहे त्या तुम्हाला त्यामध्ये पाळायच्या आहे. बघा, जो कोणी नवरात्रीचा उपवास करतो त्याचे काहीतरी जसे गुरुचरित्राचे हे आहेत नियम आहेत तसे ह्याचे सुद्धा नियम आहेत की 9 दिवस तुम्हाला चटईवर झोपायचं असतं. बऱ्याचशा ठिकाणी चप्पल घालत नाही, पण आजकाल चालून जातं. त्याचबरोबर आजकाल बरेचसे बाहेर पडावं लागतं, त्यामुळे घालतात बरेचसे जण. त्याचबरोबर खाली चटईवर किंवा घोंगडीवर तुम्हाला झोपायचं असतं, गादीवर बसायचं नसतं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. हो, 9 दिवसाचा उपवास ज्यांना कोणाला असतो त्यांना या गोष्टी कटाक्षतेने पाळायचे असतातच. नुसताच उपवास करायचा आणि 9 दिवस उपवास करायचं असं चालत नाही. 9 दिवसाच्या उपवासाच्या मागे सुद्धा ही गोष्ट आहे, त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला धार्मिक रीतीने जे काही नियम आहेत ते पाळायलाच हवे. त्यानंतर बघा, नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र वातावरण पवित्र असावं. घरात कोणाला आळीपाळी अडचण सुतक वगैरे आलं असेल तर दुसऱ्यांकडनं पूजा करून घ्यावी, पण अडचण वगैरे असेल तर थोडंसं त्या व्यक्तीला लांब ठेवावं. ती व्यक्ती मानत नसेल तर थोडंसं समजून त्या 9 दिवसाचं तिने पावित्र्यतेने पालन करावं एवढं सांगून त्या गोष्टीला पुढे जाऊन द्यावं. त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या मुलाबाळांसाठी ज्या काही सेवा आहेत त्या नक्की करायच्या आहे. कारण नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती पाठाचं पठण आणि श्लोक करणं खूप शुभ मानलं जातं. तुमच्या कुंडलीत काही राहूचा त्रास असेल, केतूचा त्रास असेल, ग्रहांचा त्रास असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही संकटांचा किंवा वेगळ्या गोष्टींचा त्रास असेल तो या दुर्गा सप्तशतीच्या पाठाने पूर्णपणे दूर होतो असं म्हटलं जातं. हा अतिशय पवित्र सण आहे, हा इतका पवित्र सण आहे. म्हणूनच या सणाच्या वेळेस, या सणाच्या आधी तुम्हाला पूर्ण घर स्वच्छ करून घेणं, घरातले बेडशीट्स ब्लँकेट सगळं धुवून घेणं, घराची स्वच्छता करणे. आपण गणपती वगैरे मध्ये स्वच्छता केलीच आहे, पण तरी वरच्यावर परत एकदा स्वच्छता करून घटाची स्थापना करावी, हे खूप गरजेचं आहे. स्वच्छतेचं आणि पावित्रतेचं पालन ह्या सणामध्ये नक्की करावं. त्यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये 9 दिवस तुम्हाला स्वच्छ सुचिरभूत कपडे असे घालायचे आहे. पाळीमध्ये वगैरे वापरलेले कपडे असे तुम्हाला घालायचे नाहीये. काळ्या रंगाचे कपडे, डार्क कलरचे कपडे असे तुम्हाला ह्या दिवशी घालायचे नाही, ह्या दिवसांमध्ये घालायचे नाहीये. आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहे त्यासाठी जो अखंड दिवा लागणार आहे त्याबरोबर तुपाचा दिवा लावून तुम्हाला सर्व सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे. जरी तुम्ही उपवास केला तर उपवासामध्ये तुम्हाला उपाशी राहायची काही गरज नाहीये. तुम्ही साबुदाण्याची खिचडी, बगरीचं पिठाची भाकरी करू शकता, तुम्ही बटाटा खाऊ शकता, रताळं खाऊ शकता. बऱ्याचशा ठिकाणी भेंडीची भाजी सुद्धा चालते, बऱ्याचशा ठिकाणी लाल भोपळा सुद्धा चालतो, त्यामुळे तुम्ही शिंगाड्याचं पीठ सुद्धा चालतं, तर ह्या तुम्ही गोष्टी खाऊ शकता. राजगिऱ्याची भाजी असते ती पण चालते, शेंगदाण्याची चटणी चालते, त्यामुळे तुम्ही हे सगळं ह्यामध्ये खाऊ शकतात. शक्यतो तुम्हाला ह्या दिवसांमध्ये एक तर तुमच्या घरात किंवा तुमच्या घरातल्यांना
आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मद्यपान मांसाहार करायचं नाहीये। त्याचबरोबर या दरम्यान ज्यांना कुणाला उपवास असतात त्यांनी दाढी करू नये, केस कापू नये, नख कापू नये आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या अधार्मिक कार्य जे असतात जसं सुतकात म्हणजे समजा कोणाच्या 10व्याला 13व्याला या 9 दिवसांमध्ये जाऊ नये। त्याचबरोबर तुम्हाला ह्यामध्ये कठोर वागायचं नाहीये, चांगलं वागायचं आहे, स्वतःला आनंदी ठेवायचं आहे। उपवास असेल, चिडचिड होत असेल तर स्वतःच्या मनावर ताबा नियंत्रण ठेवायचं आहे आणि त्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे, कारण कोणतीही गोष्ट करणं हे सोपं नसतं। परीक्षा आपली बघितली जाते आणि त्यानुसारच त्या गोष्टी घडत असतात। या दरम्यान बरेचसे जण कांदा लसूण सुद्धा खात नाही, तर तुमच्या घरात जर कधी प्रथा असेल तर ठीक आहे, आणि नसेल तर नवीन प्रथा पाडू नका, ज्या आहे त्या चालू राहून द्या। त्याबरोबर जे रंग तुम्हाला नवरात्रीत दिलेले आहेत आवर्जून ते रंग वापरा। काळे, डार्क निळे वगैरे असे रंग शक्यतो घालायचा प्रयत्न करू नका। त्याचबरोबर तुम्हाला ह्या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे। त्याचबरोबर बरेचसे जण चामड्याच्या वस्तूंचा सुद्धा वापर करत नाही, तर ते जरी तुम्हाला जमलं तरीही तुम्ही ते सुद्धा करू शकता। त्याबरोबर बघा दिवसा तुम्हाला ह्या दरम्यान झोपायचं नाहीये। 9 दिवसात जर का तुम्ही उपवास केला असेल तर तुम्हाला दिवसा झोपायचं नाहीये। शक्यतो ज्या व्यक्तीने उपवास केलेला असतो त्यांनी दिवसा झोपू नये आणि त्याचबरोबर त्या दरम्यान तुम्ही असं काही जड अन्न खाऊ नये ज्याने तुम्हाला आळस येईल, कंटाळा येईल आणि तुम्हाला पुढे काही करूशी वाटणार नाही। शक्यतो दुर्गा सप्तशतीचं पठण जे आहे ते सकाळी करून घ्यावं। दिवसाला तुम्ही जर का 2 अध्याय वाचणार असाल तर 1 अध्याय सकाळी आणि 1 अध्याय संध्याकाळी वाचला तरीही चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला हे जे दुर्गा सप्तशतीचं पठण आहे, हे ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला करायच्या आहे। त्याचबरोबर घरात शांतता, वर्षभर आनंद आणि सुख समृद्धी नांदण्यासाठी नवरात्रामध्ये कधीच घरात वादविवाद, मतभेद आणि मारामारी ह्या गोष्टी टाळाव्या, भांडणं टाळावी आणि घर आनंदात ठेवावं। ह्या सगळ्या गोष्टी एका स्त्रीच्या हातात असतात, त्यामुळे तिने ह्या गोष्टी सगळ्या कराव्या आणि आपला हा नवरात्रातला उत्सव जो आहे तो व्यवस्थित छानपैकी पार पाडावं। अशा पद्धतीने आजचा एवढाच व्हिडिओ आवडला असेल, काही गोष्ट समजा तुम्हाला असं वाटत असेल की ती अति आहे किंवा पटत नसेल तर ज्याला गोष्ट पटत आहे त्यांनी राहू द्यावं आणि ज्याला नाही पटेल त्यांनी ते सोडून द्यावं। अशा पद्धतीने आजचा एवढाच व्हिडिओ। भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।